आज आपल्यासोबत एन्काउंटरमध्ये जी असामी आलेली आहे त्याचा एक तुफान आहे की ज्याला वेसण घालणं अद्याप कुठल्या नेत्याला जमलेलं नाहीये असे भास्करराव जाधव आपल्यासोबत आहेत. 1982 पासून ते आतापर्यंत साधारणतः 40 वर्ष झाली. 40 म्हणजे कसं राजकारण बदललं इतक्या या 4 दशकांमध्ये? राजकारण खूप बदललं आणि आता भविष्यामध्ये आमच्यासारखी माणसं राजकारणामध्ये टिकतील असं दिसत नाही. विधानसभेची निवडणूक तुम्ही बघितली, पैसा देऊन कधी मी 5 मतं घेतलेली नाहीत. लोकांची प्रामाणिक राहिलो. परवांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या विरोधात जो उमेदवार उभा होता, पैसा वाटण्याला सीमा नाही, मी जेमतेम निवडून आलो. महाराष्ट्र मुकला असं वाटतं का तुम्हाला अशा विरोधी पक्षनेत्याला? जो विरोधी पक्ष संख्येनं मोठा आहे त्याच्या पक्षाकडून जे नाव येईल त्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून अध्यक्षांनी आणि सरकारनं नाव घोषित करावं अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. ते नाही म्हणत नाहीत पण ते करत नाही. कोकणाचे असून सुद्धा कोकणाची जबाबदारी न देता विदर्भाची जबाबदारी तुम्हाला देण्यात येते. 28 जागा होत्या विदर्भामध्ये माझ्याकडे दिलेल्या. उमेदवारी आमच्या पक्षाने किती घेतली? 1. पक्ष फुटलाय, पक्षाची निशाणी बदलली आहे. पक्षाची निशाणी लोकांपर्यंत पोहोचणार कशी? निवडून आलेल्या जागा सुद्धा आम्ही सोडल्या. खासदारकीच्या निवडून आलेल्या जागा आम्ही सोडल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2-2 जागा आमच्या निवडून आलेल्या होत्या. 3-3 जागा निवडून आमच्या आलेल्या होत्या. पक्ष वाढणार कसा? तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे पवार साहेबांनी असं तुम्ही म्हणताय, पण इतर नेत्यांचं कसं काय गणित जुळलं होतं तुमच्यासोबत? खरं तर राष्ट्रवादी ही माझ्याकडून सोडली जायला नको होती. आता जो पवार साहेबांचा पक्ष फुटला त्यावेळेला मी पवार साहेबांच्याच बाजूला उभा राहायला पाहिजे. म्हणजे सुनील तटकरे, शेखर निकम, उदय सामंत यांच्याशी तुमचं कधी जुळलंच नाही का बरं? असं तुम्ही उदय सामंतांचं नाव घेतलं, शेखर निकमांचं नाव घेतलं, सुनील तटकरेंचं नाव घेतलं, त्याच्यात कैलासवासी बाळशेठ माटे होते, राजाभाऊ लिमये होते, किन रमेश कदम होते. हे सगळे लोक सातत्यानं माझ्या विरोधात तक्रारी करत होते. विक्रांत जाधव यांच्या भविष्यासाठी भास्कर जाधव हे पक्षांतर करतील? तुमच्या चॅनल समोर डायरेक्ट सांगतो, मी त्याला जन्म दिलाय, मी त्याला कर्म नाही दिले.